काय झालं काय इंदिरा? तू मागे बस स्टॉपवर बँकवाली होती काय? आता तुला पण सगळीकडे बँकवाली दिसायला लागली काय? म्हणजे अरे मला पण बस स्टॉपवर बँकवाली दिसली, पण मला वाटलं मला भास होत आहेत म्हणून मी इग्नोर केलं. अरे ती बँकवालीच होती. चल बघूया. हा चल. हॅलो, तू कोण र? दिस इज इंदिरा. डिशुम डिशुम याचा मंत्रा. मॅडम एक डेमो दाखव. नीट लक्ष देऊन बघा. तर या आहे ना. आज तिला भरवायला सांग. मॅडम आता हे बघा, हे जमेल तुम्हाला. त्याच्या पुढे जर तुमची कोणी छेड काढली ना, हाताने फेस ब्लाइंड करायचा आणि एक पंच द्यायचा. इंदिरा, तू मध्ये पडला नसता ना तर बँकवालीला त्रास देणाऱ्या त्या पोराला सोडला नसता. तू मध्ये पडला म्हणून तो वाचला. वाचला नाहीतर काय? अरे तू त्याला माइल्ड मारलास, सत्तूने त्याला जमिनीत उभा काढला असता. इंदिरा मला एक सांग, ती बँकवाली बस स्टॉपवर कोणाची वाट बघत असेल? आता बस स्टॉप वरती रेल्वेची तर वाट नाही बघणार ना. तेही खरं आहे म्हणा. इंदिरा, हॉल जवळ आला बघ. हॉल नाही सत्तू, त्या नयनचा वाईट टाइम जवळ आला. आपल्या बरोबर दगा तर हॉस्पिटल मध्ये जागा. आता काय करायचं त्या बँकेच्या हप्त्याचं? देशपांडे केटरिंगचं बिल अजिबात भरणार नाही दिसतंय. मग मी काय करू? तू आणि आत्यानी उगाच गोंधळ घातला. मी माझ्या हिशोबाने कॅटरिंगचं वाढीव बिल मारलं असतं त्यांच्या गळ्यात आणि मिळवले असते पैसे. पण नाही, आत्या सुटली होती ना. काय बोलतोय दादा हा? काय ग हे आत्या? आता 2 लाख रुपये तू मला देणार आहेस? मी कशाला देऊ? नाही ना, मग आता बसा बोंबलत. अरे नयन, 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 नयन. ताई ताई बघ कसं आहे, आजपर्यंत तिघी बहिणींनी एकमेकांशिवाय तोंडात अन्नाचा घास सुद्धा घेतला नाही हो. त्या शलाकाच्या साखरपुड्याला आमची दीपू नाही तर वाईट वाटणारच ना. तुम्ही जरा समजावा नाही ना. अच्छा, म्हणजे परत मला समजवायचंय. तुमची उर्मट मुलगी चुकीची नाही आणि मीच चुकीची. ती अगदी बरोबर हो ना. नाही वहिनी, काय कर, तू यांच्या उर्मट मुलीला बोलावून घे. मी जाते ना, मी कशाला उगीच. ठीक आहे? थांबा वंच, तुम्ही
तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाहीये. देशपांडे साहेब, तुमच्या मुलीने आमच्या वंशांचा एवढा अपमान केला तरी तुम्ही एका शब्दाने काही बोलला नाही. तो हेच का तुमचे संस्कार? आता मी तुम्हाला निक्षून सांगते, तुमची दीपिका आमच्या समारंभात अजिबात चालणार नाही. काय झालं बाबा? काय म्हणाल्या त्या? काय नाही, त्यांना दीपू नकोय. हॅलो, दीपू कुठे आहेस ग तू? घरी जाते बाबा. अगं, दीपू तुझ्याशिवाय समारंभ कसा काय करू आम्ही? बाबा ठरलं होतं ना आपलं की आज दीदीची एंगेजमेंट होणं महत्वाचं. तुम्ही माझी काळजी नका करू. आणि मी मनाने तिथेच आहे की नाही तुमच्या सगळ्यांबरोबर. दीपू, तू ये ग बिंदास. त्या आत्याला आपण बघून घेऊ. ताई हे बघ प्लीज, हे बघ साखरपुडा नीट होऊन जाऊ दे, ओके? आणि हा विषय नको आता. आणि तुम्ही ना छान सगळे फोटो काढा आणि तू पोस्ट कर ना #दीदी एंगेजमेंट. मी बघेन ते फोटोज. हा पण चलो बाय. काय ऐकून घ्यायचंय आत्याची फालतूगिरी? ते काही नाही, मी जाऊन दीपूला घेऊन येते. ए ताई, तुला साखरपुडा मोडायचा आहे का? नाही, पण दीपू हवी नाही. आपण झुकतोय म्हणून ते जास्त करताय. आणि ती आत्या तर. हे बघ ताई, मलाही वाईट वाटते, पण काही इलाज आहे का? आलिया भोगासी असावे सादर. काय करू आपण? मला नाही माहित, मला दीपू हवी आहे. जा जा घेऊन ये दीपूला. सगळा समारंभ उधळून टाक, म्हणजे तुझ्या जीवाला शांती मिळेल. मला नाही करायचा हा साखरपुडा. शांत हो. हे बघ, हे बघ, हे लग्न जमावं म्हणून आपण सगळ्यांनी काय काय केलंय आठव बरं. दीपूनी काय केलंय आठव. असं नाही करायचं. सगळं आठवतंय मला, आणि म्हणूनच दीपू शिवाय नाही करणार मी हा साखरपुडा. पण हे बघ दीदी, दीपू काय म्हणाले आठवतंय ना? घरचे कोणीही कसंही असले तरी तुला आयुष्य नाही राहून भरून काढायचं आहे. लाख मुलाचा माणूस आहे तो. म्हणून दीपूनं फोनवर सांगितलंय साखरपुडा व्यवस्थित करा. आपण तिचं ऐकणार नाही होत का? हो बाबा. हे बघ दीदी, काळजी करू नकोस. लग्नापर्यंत मी समेट घडवून आणेन. त्यावेळेला दीपू असेल. बाबा, बाबा, जे झालं ते फार वाईट झालं. हवं तर मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. नाही बाबा, कोण चूक कोण बरोबर यावर बोलूच आपण. बाबा, पण आता मुहूर्ताची वेळ जवळ येते, ती नको टळायला प्लीज. शलाका, तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? मग सांग ना सगळ्यांना प्लीज. बघ, तुला माझी शपथ आहे. इंद्रा, तू बोल फक्त. करतोस तोडफोड, फोडूनच टाकतो त्याला. थांब तू आता नको. आता बाहेर चल, पण नंतर बघ.
स्टार्टर घेऊन ये पटकन. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण कोण? म्हणजे मुलीकडचे की मुलाकडचे? आम्ही इंद्रा आम्ही पलीकडचे. पलीकडचे म्हणजे मुलाकडचे. म्हणजे मुलाची आत्या आहे ना, तिचा मी मुलगा. आणि तुम्ही? मी मुलाची एकुलती एक आत्या. आणि मला मुलगा नाही. आलात ना फुकटचा खायला? नाही. चल निघ. मी मुलाच्या आत्याचा मुलगा. निघ. इंद्रा, यार तू इथे येऊन का थांबलास? आपली दुश्मनी नयन बरोबर आहे सत्तू. त्या मुलीला बघून मला मुक्ताची आठवण आली यार. या सगळ्यात तिचा काय दोष? इंद्रा, तुला असं नाही वाटत तू बँकवाली सारखं बोलतोय? ते माहित नाही मला, पण एका मुलीच्या भावासारखा नक्कीच बोलतोय. साखरपुडा होईपर्यंत आपण इथेच थांबू. म्हणजे अजून 2 तास? अरे इंद्रा, मला जोरात भूक लागली आहे यार. आपण एक काम करूया ना, बाहेर जाऊन खाऊन परत येऊया ना. प्लीज इंद्रा, प्लीज इंद्रा, इंद्रा प्लीज. तुझी भूक नाही एक दिवस गोत्यात आणणार आहे तुला सत्तू. चल पटकन. दीपू येणार नाहीये, पण ती का गेली माहितीये ना तुला? तुझा साखरपुडा नीट व्हावा म्हणून. मग असं रडून कसं चालेल? जिजूंकडे बघ, ते त्यांना काय वाटेल ग? प्लीज नको रडू. चल. ओ, साखरपुड्याचा मुहूर्त टळून चाललाय. गप्पा मारून झाल्या असतील ना तर नयनची अंगठी शलाकाकडे द्या. हो हो देते ना. ताई, अंगठी दे ना. अंगठी माझ्याकडे नाहीये. अगं मी अरे हो, अहो तुम्हाला दिली होती ना. हा. अरे देवा, अरे अंगठी दीपूकडेच राहिली. कशी? निघताना घाई झाली म्हणून मी तिला म्हटलं पर्स मध्ये ठेव. तुम्ही असं काय करता? वा, तुम्ही काय करता? धन्य रे बाबा. साखरपुड्यात अंगठी हरवणं अभद्र असतं. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. म्हणजे अंगठी आहे, पण ती कुणाकडे? त्या आमच्या दीपूकडे ना. मग ती जाणे अगोदरच काढून घ्यायची ना तिच्याकडून. एवढं साधं कळत नाही का हो तुम्हाला? साखरपुडा म्हणजे मस्करी वाटते? मग तुम्ही आधी सांगायचं होतं ना की तुम्ही दीपूला असे घालवणार आहात म्हणून. नसती ठेवली तिच्याकडे आम्ही अंगठी. काय बोलतीये ही? कळतंय हिला काही? कुणाशी बोलतीये? आता काय करायचं? दीपिका तर इथे नाहीये. तुम्हाला म्हणून सांगते. हा, आमची दीपू प्रचंड मानी आहे. आता तुम्ही फोन करून बोलवलात ना तरीही येणार नाही. नाही तर आपण एक काम करू, दर्भाची अंगठी म्हणून प्रतिकात्मक वापरू. मुहूर्त टळायला नको ना म्हणून. काय नयनराव? नाहीतर दुसरा उपाय हा आहे की दीपूला फोन करून सन्मानपूर्वक बोलवा. ठरवा आता तुम्ही. त्या आगाऊ मुलीला इथे सन्मानाने बोलवायचं, त्यापेक्षा नयन दर्भाची अंगठी घालेल. काय रे नयन? नयनचे पप्पा, हे घ्या जरा आणि ताट ठेवून खाली या माझ्या बरोबर. पंच, ताई फोन लाव, दीपूला फोन लाव ताबडतोब. ती असायला हवी. थांबा बाबा, काही गरज नाहीये. आता बघा, हेच कसे दीपूला फोन करून सन्मानपूर्वक बोलवतील. मज्जा बघा. तुम्ही परत? हो, मी परत. काय तुम्ही नक्की बसचीच वाट बघताय ना? नाही, इतका वेळ झाला इथेच उभ्या आहेत म्हणून म्हटलं. रिक्षाची वाट बघते. आणि ती तुम्हाला कधीच मिळत नाही. नारळ पाणी?
आय ब्रिंग मलाईवाला. पाणीवाला. काय मॅडम, मॅटर काय? कसलं मॅटर? नाही, ज्याच्यामुळे तुम्ही इतका वेळ झाला उभ्या आहेत इथे. सगळ्याच गोष्टी नाही सांगता येत. हा? सगळ्याच गोष्टी नाही सांगता येत. हा. एनिवे तुम्ही इथे कसं कुठे फिरताय? आपला काय एकच धंदा, रिकव्हरी. आणि आज मी नाही म्हणजे 3-4 लोकांनी चांगलाच मार खाल्ला असणार तुमचा. नाही ना, नाही, गेलो होतो रिकव्हरीला, झाली नाही रिकव्हरी. नाही झाली? द ग्रेट इंद्रजींची रिकव्हरी झाली नाही? कसं काय? नाही, हा चमत्कार कसा काय घडला? माझ्याकडून सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. नाही, माझ्या पण सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात मॅडम. सॉरी, आय एम सो सॉरी सत्तू सर. मला वाटलं ते सेम. अरे परफेक्ट ट्रिक वापरली माझी. शाळेचं पाणी घ्या. लागलं का? नाही घ्या. तुम्हाला तुम्ही प्या. नको. तुम्ही प्या, बरं वाटेल मला. थँक्यू. नाही नको. मलाई खा. बरं किती झाले पैसे याचे? राहू द्या, तुम्हाला आवडलं ना, पैसे वसूल झाले. नाही नाही प्लीज, मला असे कोणाचे पैसे ठेवायला आवडत नाही. एक मिनिट. हा, थँक्यू. दादा गंगा विहार सोसायटी. जिजूंची अंगठी तर माझ्याकडे राहिली आहे. आता काय करू?